स्तुती म्हणतो दिलेला आहे. त्याची आराधना करण्यासाठी त्याचा महिमा करण्यासाठी त्याने आपल्याला उपस्थित केलेला आहे. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण देवाची आराधना करूया, देवाच्या आराधनेमध्ये जाऊया, देवाची उपकार स्तुती आपण यावेळेस करूया. कारण की तो महान परमेश्वर आहे. राजांचा राजा, आपला दुर्ग, आपलं लपण्याचं ठिकाण तो आहे. म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि यावेळेस सर्वजण आपापले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपल्या जीवनाबद्दल, आपल्या केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल आपण परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या नावाला. धन्यवाद देतो माझ्या राजा. धन्यवाद देतो तू आपला आजपर्यंत सांभाळलेला आहेस प्रभू. अपवित्र सामान्य वस्तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस प्रभू. एका दिवसाने तू आमचं आयुष्य वाढवलेलं आहेस प्रभू. धन्यवाद देतो राजा. धन्यवाद देतो प्रभू. प्रभू येथे बसल्या प्रत्येकाचं अंतःकरणाचं हृदयाचं ताबा करून प्रभू. प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या हातामध्ये सोडतो प्रभू. सहाय्य कर, मदत कर प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. या जागेभोवती तुझ्या दिवसाचं कुंपण बसू दे राजा. सहाय्य कर, मदत कर प्रभू. धन्यवाद देतो राजा. धन्यवाद देतो प्रभू. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या गुणाने करून आमेन. आपण देवाच्या आराधनेमध्ये जाण्यासाठी गीत गायला आहोत. सेना उतारे यहोवा हमारे संग संग है, या उसका परमेश्वर हमारा रक्षा करे. त्यासाठी आपण गीत क्रमांक 238 काढूया. सेना उतारे यहोवा हमारे संग संग
तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। धन्यवाद 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 देतो प्रभूजी, धन्यवाद देतो आमच्या मला प्रभूजी, आमच्या चरणात आलेले प्रभूजी, तुझ्या चरणासमोर आम्ही नमस्कार ठेवतो प्रभूजी. ओ प्रभूजी, आमची हृदय आमच्या अंतकरणी आम्ही तुझ्या हातामध्ये सोडतो प्रभूजी. आम्हा प्रत्येकाला सहाय्य करण्यात येते प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो या वेळेसाठी प्रभूजी, धन्यवाद देतो आमच्या हाताला आपल्याबद्दल प्रभूजी, धन्यवाद देतो यासाठी, धन्यवाद देतो प्रभूजी. बोलते बाबा, जे काही वचन आहे ते बाबा ते समजण्याचे ज्ञान तुझे तो आम्हाला करून प्रभूजी. या प्रभूजी, या जागेवर तुझ्या विरुद्धाचे दोष केला. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करण्यात येते प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभूजी, धन्यवाद देतो प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या वरती करतो आपली विनंती आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे जगदीश क्रिसमध्ये आणि आपण जोरदार टाळ्या देऊया परमेश्वरासाठी. परमेश्वराने आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे आणि खरोखर परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचा गौरव आज आपण आपल्या जीवनाद्वारे करत आहोत. आणि विशेष म्हणजे आज आपण इथं एकत्र असताना परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि म्हणून आपण ते भान ठेवून एक सृष्टीचा निर्माण करता आणि आपलं पालन करता म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हे भान ठेवून आपण आज परमेश्वराच्या संगतीमध्ये आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आपण त्याच्यासोबत आपण संगती करूया. आपण जोरदार टाळ्या दिल्या वर्शिप टीमसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपला जो विषय आहे की चर्च, आपल्याला आपण सर्वजण म्हणतो चर्च, आणि चर्च ही आपण इंग्लिश मध्ये आपण म्हणतो आणि मराठीमध्ये आपण मंडळी आणि हिंदीमध्ये कलिसिया ना अशा प्रमाणे त्याचं. परंतु आज आपण बघूया की मंडळी आणि चर्च म्हणजे काय, याचं स्ट्रक्चर काय असतं, चर्चची खरी व्याख्या काय आहे, चर्च म्हणजे काय आणि मंडळी म्हणजे काय, आपण याच्याबद्दल आज विचार करणार आहोत. तर माझ्या प्रियांनो, आपण इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 24 ते 25 मध्ये आपण जाऊया. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय याचा 24 ते 25 वचन आपण सर्व आनंदित आहे. परमेश्वर याचा गौरव असो. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 24 ते 25 वचनामध्ये और प्रेम और भले कामों में उस्काने के लिए हम एक दूसरे की चिंता किया करें
और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े, जैसे कि कितनों की रीति है, पर एक दूसरे को समझाते रहे, और जो जो उस दिन को निकट आते देखो, तो और भी अधिक यह किया करो. परमेश्वर स्तुती असो. आणि मराठीमध्ये आणि प्रीती व सत्कर्म करावयास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊ. 25व्या वचनामध्ये आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. हम प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ता, मान व महिमा तुला देतो परमेश्वरा. आज आम्ही जे वचन तू आमच्यामध्ये पोहोचवलं जिवंत वचन, व परमेश्वरा ते समजण्यास ज्ञान बुद्धी आणि समजते. आणि परमेश्वरा तुझ्या दासाला, तुझ्या सेवकाला परमेश्वरा सहाय कर, मदत कर वचन प्रस्तुत करण्यासाठी. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू बोल परमेश्वरा, सहाय कर. धन्यवाद. इथे बसल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. जे व्हिडिओ मध्ये आहेत त्यांना सुद्धा परमेश्वरा आशीर्वादित कर परमेश्वरा. जिथे कुठे आहेत परमेश्वरा सहाय कर, मदत कर. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. माझ्या प्रिय इब्री लोकांस पत्र 10वा अध्याय याचा 24 ते 25 मध्ये जेव्हा आपण पाहतो की 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा. आणि त्याप्रमाणे त्याच्या पुढे लिहिले आहे की जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. आणि आता प्रभूचे येणं आपल्याला दिसत आहे ना. आपण मागील दिवसामध्ये 7, 8, 9 महिन्यामध्ये बरेच आपल्याला अनुभव आलेले आहेत, आणि प्रभूचं येणं जवळच आहे. आणि म्हणून आजच्या वचनामध्ये आपल्याला सांगतं की जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा एकत्र येणे तुम्ही कमी न करता जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही एकत्र या. प्रभूच्या गौरवासाठी, प्रभूच्या महिमेसाठी ना संगतीमध्ये, मंडळीमध्ये एकत्र या. आणि आज आपण चर्च म्हणजे मंडळी म्हणजे काय त्याचा आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. चर्च म्हणजे काय. म्हणजे प्रियानो, चर्च कधी आपण विचार केला तर त्याचे चित्र आपल्या समोर लगेचच लक्षात येतं आहे ना. चर्च म्हणजे भव्य मोठी इमारत, आणि आपण पूर्ण आपल्या नजरेसमोर त्याचं चित्र येऊन जातं. परंतु चर्चचं कार्य समजणे आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. चर्च म्हणजे काय आणि चर्चचं कार्य हे समजणं आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण चर्चचा स्वभाव मनात ठेवणं, आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला बायबल सांगतं त्याप्रमाणे आपला स्वभाव असणं गरजेचं आहे. कधी आपण पाहिलं अनेक लोक अविश्वासी असू द्या किंवा विश्वासी असू द्या, प्रभूवर विश्वास करणारे असू द्या किंवा न करणारे असू द्या, तर आपण कधी त्यांना विचारलं की चर्च म्हणजे काय, तर त्यांच्या नजरेसमोर किंवा आपल्या नजरेसमोर एक भव्य इमारत दिसून येते ना. एक मोठं भवन, एक इमारत ना आपल्या नजरेसमोर दिसतं. आणि कोणाला कधी विचारलं तर, आणि त्याप्रमाणे विश्वासी लोक म्हणतात की एक आराधना करण्याचं एक स्थान आहे विश्वासी लोक. आणि त्याप्रमाणे परंतु सत्य काय आहे हे आपल्याला समजणे महत्त्वाचे आहे. चर्च म्हणजे काय, मंडळी म्हणजे काय, कलिसिया म्हणजे काय, आणि याचं सत्य समजणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि सत्य असं आहे की परमेश्वराने निवडलेल्या लोकांचा समूह आहे चर्च म्हणजे, मंडळी म्हणजे. कलिसिया म्हणजे काय, परमेश्वराने निवडलेल्या लोकांचा समूह म्हणजे चर्च. कधी आपण कधी पाहिलं की जी आराधना आपण केलेली आज, आणि आपण जी आराधना केली ना, आपण पूर्ण मनाने ना, पूर्ण शक्तीने, सामर्थ्याने आपण जी आराधना केली, ही आराधना आपण कशासाठी केली की परमेश्वराचा उद्देश माझ्या जीवनाद्वारे पूर्ण व्हावा ना, यासाठी आज आपण आराधना केली. कारण की मत्ती सुवर्तमान 13वा अध्याय
16वा अध्याय आणि 13 मध्ये जाऊया आपण. आज जास्त तुम्हाला वाचत राहील तर समजणे खूप गरजेचं आहे आपल्याला. मत्तई सुवर्तमान 16वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. नंतर फिलिपांच्या कैसरियाकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि 19व्या वचनामध्ये मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. म्हणजे प्रियांनो, दोन प्रकारचे चर्च, दोन प्रकारची मंडळी आपण याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आपण आज ज्या मंडळीमध्ये आहोत, आपण एकत्र आहोत, हे आपले स्थानिक मंडळी म्हणजे आपल्या पुरती ना, आपल्या शहरापुरती. परंतु चर्चची दोन व्याख्या, दोन मंडळ्या असतात. एक विश्वव्यापी मंडळी, पूर्ण जग, पूर्ण वर्ल्ड मिळून जितकेही परमेश्वराचे लोक आहेत ते सर्व एक मंडळी पूर्ण. आणि जी संपूर्ण जगामध्ये विश्वासू मिळून, सर्व जितकेही विश्वासी आहेत ते सर्व मिळून तयार होते, त्याला आपण विश्वव्यापी मंडळी म्हणतो. विश्वव्यापी म्हणजे त्याला ख्रिस्ताचं शरीर असे म्हणतात ना, एक सर्व मिळून. कारण की करिंथरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये दिलेलं आहे. करिंथरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्म मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत ना. एक विश्वव्यापी मंडळी ना, पूर्ण. आणि त्याप्रमाणे रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 12 ते 13 मध्ये लिहिलेलं आहे. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 12 ते 13 मध्ये कोणाला भेटलं असेल तर वाचू शकता. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय, 10वा अध्याय आणि 12 ते 13 मध्ये. यहुदी व हेलेनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांस पुरवठा करण्या इतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. आणि त्याप्रमाणे एक दुसरी मंडळी आहे ती स्थानिक मंडळी. स्थानिक मंडळी म्हणजे आता आपण त्या मंडळीमध्ये आहोत ना, ही स्थानिक मंडळी म्हणजे जी विश्वव्यापी मंडळीचा एक अंग आहे ना. विश्वव्यापी मंडळी म्हणजे पूर्ण विश्वासी ख्रिस्तामध्ये एक आहे ना, ख्रिस्ताचं शरीर आहे. ती विश्वव्यापी मंडळी पूर्ण विश्वासी करणारे. त्याप्रमाणे स्थानिक मंडळी म्हणजे आपण एक विश्वव्यापी मंडळीचं एक अंग आहोत ना, एक आपली स्थानिक मंडळी. करिंथरास पहिले पत्र पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. करिंथरास पहिले पत्र पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूच्या प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थेनेस याच्याकडून ना. आणि त्याप्रमाणे रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये याच्याच मागे 16वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलं आहे, जी मंडळी बघा, जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपेनेत याला सलाम सांगा, तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ आहे. म्हणजे जी मंडळी ज्याच्या घरी ना एकत्र ना आपण एकत्र होतो, ही आपली स्थानिक मंडळी. विश्वव्यापी मंडळी पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये, आणि एक हे आपले स्थानिक मंडळी. आणि मंडळी म्हणजे परमेश्वराचे जे लोक एकत्र येतात, निवडलेले, आपण सर्व परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत. आणि जे लोक एकत्र येतात तेव्हा आपण त्याला मंडळी म्हणतो ना. एकत्र येतात परमेश्वराचे निवडलेले लोक. आणि ती मंडळी काय असते, चर्च भवन ना, एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये
किंवा तंबूमध्ये किंवा झाडाखाली कुठेही मिळू शकते ना, आपण पहिलेच आपण पाहिलेलं आहे ना. त्याचप्रमाणे परंतु आपले ध्येय काय असते? परमेश्वराचे कार्य पूर्ण करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे परमेश्वराने आपल्याला काय कशासाठी आपल्याला निवडलेलं आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. घरी जाऊन तुम्ही काही वचन वाचू शकता, तुम्ही लिहून घेऊ शकता. मंडळी हे एक आत्मिक संस्थान आहे. आत्मिक संस्थान आहे मंडळी म्हणजे चर्च म्हणजे एक आत्मिक संस्थान आहे, स्पिरिच्युअल. कारण की कलेसिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 24व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. मी काही वचन तुमच्यासाठी वाचतो. कलेसिकरास पत्र याचा पहिला अध्याय, कोणाला भेटलं असेल तर वाचू शकता. याचं 24वं वचन काय लिहिलेलं आहे? तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी त्यासाठी भरून काढेन ना. तुम्हासाठी ना ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ती आपल्या देहाने त्याचे शरीर जो मंडळी त्याच्यासाठी मी भरून काढेन ना. एक आत्मिक संस्थान आहे. त्याप्रमाणे मंडळी एक आत्मिक सेवा कार्य आहे. आत्मिक सेवा कार्य आहे. कलेसिकरात पहिला अध्याय 27 मध्ये सुद्धा लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे एक आत्मिक संदेश आहे मंडळी म्हणजे. त्याचप्रमाणे आत्मिक लोकांसोबत संगती आहे ना. त्याचप्रमाणे आत्मिक उद्देशासाठी एकत्र आपण जमतो ती मंडळी आहे. त्याप्रमाणे आत्मिक सामर्थ्य आहे मंडळी म्हणजे आत्मिक सामर्थ्य. आपण जेव्हा पूर्ण एकत्र येऊन प्रार्थना करतो तर आपल्याला सामर्थ्य मिळतं कोणते कार्य करण्यासाठी. त्याप्रमाणे एक उद्देश जो आपला आत्मिक जो उद्देश आहे परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तो उद्देश, त्या उद्देशासाठी आपण एकत्र जमतो म्हणजे मंडळी आहे. आणि या सर्व गोष्टीवर आपण विसंबून राहून आपण पुढे जेव्हा आपण बघतो की बायबलद्वारे बायबलच्या वचनाद्वारे आपण ती मंडळी कशाप्रमाणे चित्रित होते, कशाप्रमाणे ते मंडळी काय करणं गरजेचं आहे मंडळीला ना, कशाप्रमाणे बायबलद्वारे ते चित्रित होतं ते आपण आता बघूया की मंडळीचा स्वभाव कशाप्रमाणे असावा. मंडळी आपण जे ख्रिस्ताचं शरीर आहोत, आपण एक आहोत आणि आपण परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत आणि आपण मंडळी आहोत. तर आपलं स्वभाव कशा प्रकारे असावा? मंडळीचा स्वभाव एक ख्रिस्तामध्ये एक शरीर असावं. कारण की इफिसियन्स पत्र याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. ख्रिस्तामध्ये एक शरीर व्हावं. त्याचप्रमाणे एफेसीयस पत्र 2रा अध्याय त्याच्या 19व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे म्हणजे परमेश्वराच्या एक कुटुंबाप्रमाणे आपण आपला एक जे मंडळी आहे हा आपला एक परिवार आहे. आपण एक कुटुंब आहोत ना. परमेश्वराचे आपण निवडलेलं एका कुटुंबाप्रमाणे आपला स्वभाव असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे एफेसीयस पत्र 2रा अध्याय 21 ते 22 मध्ये लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये संबंध सर्व इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याद्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहे. म्हणजे आत्मिक भवन मंदिराप्रमाणे एक आत्मिक भवन एका मंदिराप्रमाणे आपण आहोत ना, की आपण रचले जात आहोत ना, याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रियानो मंडळीची आत्मिक स्ट्रक्चर काय असावं, आत्मिक संरचना काय असावी मंडळीचं, की एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ख्रिस्त मस्तक असावा आणि मुख्य दगडच्या रूपाप्रमाणे जेव्हा आपण घर बांधतो
तर आपण एक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये पायाने एक दगड ठेवतात ना. आता हे मिस्त्री आहेत त्यांना माहिती आहे. एक कोणेका पत्र म्हणजे एका दगडावरून आपण पूर्ण हे बांधतो. मेन एक दगड असतो ना, मुख्य दगड, आणि त्याच्यावरून मग एक दगड आपण इथे ठेवल्यावर पूर्ण मग आपण त्याची आराखडा करतो ना. एपिसोड पत्र पहिला अध्याय 22 ते 23 मध्ये पाहूया. मुख्य दगडा त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. 22 ते 23 पहिला अध्याय 22 ते 23. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरलेली आहे. हे पहा, सर्वात प्रथम काय, एक मस्तक ना. 22 मध्ये काय लिहिलं आहे की त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. त्याच्यानंतर 20व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे, दुसरा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये की प्रेषित व संदेश या पायावर तुम्ही रचलेल्या स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. मुख्य कोनशिला ना. जो बिल्डर असतो ते मास्टर त्यांना माहिती आहे की एक दगड, मुख्य दगड, आणि त्याच्यावर सर्व बिल्डिंग रचल्या जातो ना, एका याच्यावर दगडावर ना. तशाप्रमाणे येशू ख्रिस्त जो आहे मुख्य कोनशिला आहे ना, मुख्य दगड आहे. आणि आपण जे विश्वासी जे मंडळी जे आपण आहोत ते सर्व बनविणारे काय, जिवंत दगडाप्रमाणे आपण आहोत ना. आपण रचले जात आहोत. पेत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इफिसियन्स पत्र पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलं आहे सर्व मंडळीचे सभासद कोण आहेत, संत आहेत आणि सेवकाप्रमाणे आहेत. सर्व मंडळीचे सभासद जितकी लोक आहेत ते एक संत आहेत आणि सेवकाप्रमाणे आहेत. कारण की काय म्हणलेलं आहे इफिसियन्स पत्र पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या काही विश्वास ठेवणारे ह्यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल यांच्याकडून. बघा, पवित्र जन म्हणजे संत. आपण सर्व संत ना पवित्र आहोत. आपण पवित्र जन, परमेश्वर आपल्याला पवित्र जन आणि येशूच्या काही विश्वास ठेवणारे म्हणजे सेवकाप्रमाणे ना. येशू ख्रिस्त जो विश्वास पूर्णपणे ठेवतो तो परमेश्वराचा अनुयायी आहे, तो सेवक आहे. तर आपण सर्व संत आणि सेवकाप्रमाणे आपला स्ट्रक्चर असावं. आणि त्याप्रमाणे आत्मिक वरदान मिळालेले पुढारी सोबत ना आपण हे असं. कारण की एफिसियन्स पत्र 4था अध्याय आणि 11 ते 12 मध्ये लिहिलेलं आहे. बघा, आणि त्यानेच प्रभू येशू ख्रिस्ताने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते यासाठी की त्यांना पवित्र जना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. बघा, परमेश्वराने निवडलं सुद्धा आपल्याला त्याच्या सेवेसाठी ना. म्हणजे त्याप्रमाणे मंडळीचं आत्मिक कार्य काय असावं, काय असावं, मंडळीचं स्ट्रक्चर आपण पाहिलं, आपला स्वभाव कसा असावा हे पाहिलं, आपण मुख्य मस्तक काय असावं आपलं हे पाहिलं. त्याप्रमाणे मंडळीचा मुख्य कोनशिला कोणता असावा हे आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा मुख्य कोनशिला आहे आणि त्याच्यावर मंडळी स्थापन झालेली आहे ना. कोणत्या एका मनुष्यावर नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर मंडळी स्थापन झाली आहे. कोणताही पास्टर, कोणताही सुवार्थी, कोणताही कोणी आलं म्हणून मी माझी मंडळी स्थापन केली नाही. मुख्य कोनशिला कोण आहे, परमेश्वर. परमेश्वराने निवडलेले लोक आहेत, कोणी माणसाने निवडलेले नाहीये. परमेश्वर आपली मंडळी स्थापन करतो ना, हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मंडळीचे आत्मिक कार्य काय आहे की सर्व सभासदांसोबत जितकी आपल्या मंडळीचा एक परिवारातले जे लोक आहेत त्या सर्व सभासदांसोबत मंडळीचे आपलं आत्मिक कार्य काय असावं. एक इफिसियन्स पत्र 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सहभागिता सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचप्रमाणे एक अंग म्हणून एक दुसऱ्यांच्या
गरजा भागविणे. मंडळीच्या सर्व सभासदांचं हे आत्मिक कार्य आहे की सहभागिता एक अंग म्हणून एक दुसऱ्यांच्या गरजा भागविणे. बघा एफिसियन्स पत्र 4 अध्याय आणि 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. त्याप्रमाणे एफिसियन्स पत्र 5 अध्याय आणि 17 ते 20 मध्ये लिहिलेलं आहे की संगती, सहभागिता आणि योग्य होण्यासाठी आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होणे ना. मंडळीचं काय परिपूर्ण आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होण्यासाठी ना. एफिसियन्स पत्र 5 अध्याय 17 ते 20 मध्ये आपण बघूया. याच्यामध्ये असं लिहिलं आहे, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. बघा परमेश्वर स्पष्ट आपल्याला याच्यामध्ये या वचनामध्ये सांगत आहे, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे. द्राक्ष रस माहिती आहे ना काय असते? हे द्राक्ष रस नाही आपण जे घेतो दारू, आपल्या भाषेत मराठी भाषेमध्ये की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने ना. कधी तुम्ही पहा तो पिणारा माणूस कसा वा काय किती कोणत्या भाषा बोलतात ना कशा कशा प्रकारची भाषा बोलते. परंतु याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. पवित्र आत्म्याने एक दुसऱ्यांना तुम्ही वाढवा. त्याप्रमाणे याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 19 मध्ये स्तोत्रे, गीते, आत्म्यातील प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. पहा काय लिहिलं? आत्म्याने, पवित्र आत्म्याने भरून भरा आणि त्याच्यानंतर काय करा? स्तोत्रे गा, गीत गा, गायन करा. आणि हे काय करतात लोक? कसे गातात? कोणते लोक गातात? पाहिलं तुम्ही आपल्या एरियातले किती मोठ्या मोठ्या गाणे गातात. असं ते आपल्या त्याच्यात गुंद होऊन चालतात. म्हणून परमेश्वर म्हणतो द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, परंतु आत्म्याने परिपूर्ण होऊन गीत करा, गायन करा, वादन करा. त्याच्यामध्ये 20व्या वर्षामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करा, कारण ना आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला परमेश्वर सांगत आहे. त्याप्रमाणे तिसरं, एकसारखे परंतु वेगवेगळे कार्य करावे. एकच सारखे परंतु वेगवेगळं कार्य करावं. कारण की एफिसियन्स पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये दिलेलं आहे. बघा, तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झालेली आहे. परमेश्वराने प्रत्येकाला दान दिलेलं आहे. त्याप्रमाणे 11 ते 12 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यात खाली ना कधी आपण पाहिलं तर त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेशके, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक अशी नमून दिली आहे. आणि 12व्या वचनामध्ये त्याच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता ते सगळं निवडलं. कोणाला वेगवेगळं दान दिले, काम एकच, परमेश्वराचं कार्य पूर्ण व्हावं, परमेश्वराचं गौरव व्हावं आपल्याद्वारे. कोणाला प्रार्थनेचं दान दिलेलं आहे, कोणाला सुवार्तेचं दान दिलेलं आहे, कोणाला संदेश द्यायचं दान दिलेलं आहे, कोणाला ऑफरिंग द्यायचं दान दिलेलं आहे, फायनान्स आपल्या चर्चचे फायनान्स वाढवण्यासाठी कोणाला दान दिलेलं आहे, कोणाला लहान मुलांना शिकवण्याचं दान दिलेलं आहे, कोणाला वर्शिपचं दान दिलेलं आहे, गाणे म्हणण्याचं दान दिलेलं आहे, कोणाला वाद्य वाजवण्याचं दान दिलेलं आहे, कोणाला एखाद्याला हॉस्पिटलमध्ये व्हिजिट देण्याचं किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं जाऊन दान दिलेलं आहे. हे वेगवेगळे दान दिलेलं आहे, परंतु काम एकच आहे, ख्रिस्ताचा गौरव आपल्याद्वारे व्हावा, परमेश्वर आपल्याद्वारे कार्य करावं. हे फार महत्वाचं माझे प्रिय. आणि त्याप्रमाणे 4, प्रभूला आवडण्यासाठी प्रकाशाची लेकरे होऊन आपण कार्य केलं पाहिजे. बघा, प्रभूला आवडण्यासाठी प्रकाशाची लेकरं होऊन आपण कार्य केलं पाहिजे. कारण की एफिसियन्स पत्र 5 अध्याय
आणि 8 ते 10 मध्ये दिलेला आहे. 5वा अध्याय आणि 8 ते 10 मध्ये असं लिहिलेलं आहे. एफेसीकर पत्र 5वा अध्याय आणि 8 ते 10 मध्ये, कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, धार्मिकता, सत्यता यात आहे. प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा. ना काय लिहिलेलं आहे का? आता तुम्ही पहिले अंधकार असे होता, परंतु आता प्रभूमध्ये प्रकाश असे झालेले आहात. आणि म्हणून प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्या ना. प्रभूला प्रसन्न करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे, मनुष्याला प्रसन्न करण्यासाठी नाही. त्याप्रमाणे त्याची लेकरं होऊन आपण प्रकाशाचे परमेश्वराचे लेकरं होऊन आपण कार्य केलं पाहिजे. त्याप्रमाणे परमेश्वराचा सेवक होऊन पण कशाप्रमाणे आपण ख्रिस्तामध्ये वाढलं पाहिजे. एफेसीकर पत्र 4 अध्याय 15 वचनामध्ये आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. आपण परमेश्वराचे अनुयायी आहोत, आपण परमेश्वराचे सेवक आहोत आणि परमेश्वराचे सेवक म्हणून आपण कशाप्रकारे आपलं कार्य असावं ख्रिस्तामध्ये. याच्यामध्ये लिहिलं आहे की प्रीतीने सत्याला धरून ना, प्रीतीने सत्याला धरून असा तो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. प्रभूच्या द्वारे आपण सर्व प्रकारामध्ये वाढावं, म्हणजे प्रार्थनेमध्ये वाढावं, वचनामध्ये वाढावं, बायबल वाचनामध्ये वाढावं, त्याचप्रमाणे प्रीतीमध्ये वाढावं. आपलं जीवन, आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा प्रेमाचा असावा. आपण कोणासाठीही आपल्याला काही मदतीचा हात असला तर आपल्या पूर्ण हृदयात बसावा. आपल्या हृदयामध्ये दया असावी. आपण इतरांमध्ये हित बघावं. ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण वाढावं, म्हणजे प्रभूच्या वचनाप्रमाणे. आणि माझ्या प्रियांनो, त्याप्रमाणे 3:10 मध्ये लिहिलं आहे. एफेसीकर पत्र 3:10 शेवटचं वचन वाचतो. एफेसीकर पत्र 3:10 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. यासाठी की जो युगादी कालचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये केला, त्याप्रमाणे देवाचे बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यास मंडळीच्या द्वारे आधार काढावे. ना स्पष्ट लिहिलेलं आहे, मंडळीच्या द्वारे जे परमेश्वराने जे आपल्याला ज्ञान प्राप्त, मंडळीला जे ज्ञान दिले आहे ते कळावं ना. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण परमेश्वराच्या महिमेसाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य, आता मी सुद्धा जेव्हा म्हणतो होतो, मला सुद्धा बोलता येत नव्हतं. मला म्हणजे माझी हिंमत नव्हती. जेव्हा मला पहिल्यांदा कधी आमच्या पास्टरांनी जेव्हा मला उभं केलं संदेश देण्यासाठी, मला पूर्ण घाम सुटला होता, मला बोलता येत नव्हतं. परंतु मी प्रयत्न केले, परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे बायबलनुसार जे स्पष्ट आणि परमेश्वराचे शिक्षण लक्षात ठेवून काही विशेष विचारावर आपल्याला जोर देणं महत्वाचं आहे. खूप विशिष्ट मंडळी या नात्यानं आपल्याला विशेष की मी स्वतः आपण हा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या विशिष्ट विचारावर जोर देणं आपल्याला फार महत्वाचं आहे. एक मंडळी प्रत्येक सभासद परमेश्वराची लेकर आहे. प्रत्येक सभासद, प्रत्येक व्यक्ती लहानापासून तर मोठापर्यंत परमेश्वराचं लेकरू आहे. 2, मंडळीतील प्रत्येक सभासदाकडे देण्यासाठी लाभप्रद सेवा आहे. प्रत्येक मंडळीच्या सभासदाकडे काहीतरी परमेश्वराला देण्यासाठी लाभप्रद सेवा आहे. कोणत्याही प्रकारची सेवा आहे प्रत्येक सभासदाकडे. तिसरं मंडळीतील सर्व सदस्य, मंडळीतील सर्व सभासद परमेश्वराचे सेवक आहे. प्रत्येक जण हा सेवक आहे. त्याप्रमाणे मंडळीतील सर्व सभासद परमेश्वरासाठी महत्वपूर्ण आहे. सर्व सभासद लहानापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा महत्वपूर्ण आहे परमेश्वरासाठी. त्याचप्रमाणे पास्टर आणि सभासद याच्यामध्ये फक्त सर्व साधारण एक भिन्नता आहे. सर्व एकच आहे, परंतु पास्टर आणि सभासद याच्यामध्ये
थोडीशी भिन्नता आहे, ती केवळ भिन्नता काय आहे? अभ्यासाची, स्टडी ना, या अभ्यासाची फक्त भिन्नता आहे आणि परमेश्वराला जाणून घेण्यासाठी ना पास्टर आणि सभासद याच्यामध्ये थोडीशी भिन्नता आहे ना. जेव्हा बाळक जेवढा परमेश्वराच्या संगतीमध्ये राहतो, परमेश्वराच्या सानिध्यात राहतो, जेवढा अभ्यास करतो तेवढे सभासद करत नाही. ही थोडीशी भिन्नता आहे. त्याप्रमाणे म्हणजे प्रियानो, मंडळी प्रत्येक सभासद, संत आणि दासद आपण जेव्हा आधीच पाहलो आणि ते जे विशेष आहेत त्यांनी परमेश्वराच्या आत्मिक कार्यात राहणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला आपापल्या परीनं सर्वांना माहिती आहे की मला परमेश्वराला कोणतं दान दिलेलं आहे. प्रत्येकाला मी ओळखू शकत नाही तुमचं दान, परंतु तुम्ही तुमचं दान ओळखू शकता. समज ओळखणं गरजेचं आहे माझ्या प्रियानो. आणि ते जे विशेष दान दिलेलं आहे तुम्हाला, प्रत्येकाला वेगवेगळं दान दिलेलं आहे आणि जे विशेष दान आहे तुमच्याकडे दिलेलं त्या आत्मिक कार्यामध्ये राहणं फार महत्वाचं आहे. कारण की प्रभूचं येणं खूप जवळ आहे ना. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हे जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन जेव्हा हे कार्य करतो तर मंडळी कशी राहील ना, किती आनंदित राहील ना, बरोबर आहे. किती सुशोभित दिसल ना, किती छान दिसल ना. एक झाड वाढतं आणि झाड वाढल्यानंतर एका झाडाला फांद्या हिरव्यागार असतात, एका झाडाच्या तेच झाड आणि दुसऱ्या फांदीला फळं जास्त लागलेली असतात आणि तेच झाड आणि तिसऱ्या फांदीला ती सुकत चाललेली आहे. ते झाड कसं दिसेल ना, बरोबर दिसते का? तशाप्रमाणे मंडळातील प्रत्येक सभासद परमेश्वराला महत्वपूर्ण आहे माझ्या प्रियानो. आणि जेव्हा ते झाड एकदम हिरवगार सर्व दिसतं आणि त्या झाडाला पाहून लोक आकर्षित होतात, कारण प्रत्येकाचं काम आपलं सारखंच आहे. आणि म्हणून जे जे दान परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे त्याचा उपयोग आत्मिक कार्यासाठी करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभूचे येणं जवळ आहे आणि जास्तीत जास्त संगतीमध्ये आपल्याला राहणं महत्वाचं आहे, जास्तीत जास्त. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, प्रार्थना करा. आणि चर्च याची व्याख्या असं नाही की भव्य इमारतच असली पाहिजे, परंतु परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये वास करतो. तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात आणि परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो. तर जेव्हा आपण एकत्र येतो, परमेश्वराने म्हटलेलं आहे की जेथे 2 किंवा 3 एकत्र माझ्या नावाने येतात तेथे मी उपस्थित आहे. आणि आपली ही मंडळी आहे ना. कोणाच्या झाडाखाली असू द्या, एखाद्या घरामध्ये आपण असतो, ते चर्च आहे ना. मागील काही दिवसामध्ये जेव्हा आम्ही झूम मीटिंग वर होतो आणि पास्टर शिब्यानी आपले बाल्टिमोरचे अमेरिकेचे, आणि त्यांनी पास्टरला थोडं टीचिंग करत होते आणि ते म्हणत होते बायबल स्टडी. आम्ही म्हणतो का नेहमी इथं आमची बायबल स्टडी आहे, तिथं आमची बायबल स्टडी आहे, परंतु ते म्हणत होते बायबल स्टडी नाही, ती बायबल स्टडी म्हणून नाही, ती चर्च म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करा. चर्च एका घरामध्ये आम्ही घेतो, ते आमचं चर्च आहे ना. हे फार महत्वाचं आहे ना. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, चर्चची हीच व्याख्या आहे की जे आपण एकत्र येतो ते म्हणजे चर्च. म्हणून माझ्या प्रियांनो, आपल्याला जे काही जागा परमेश्वराने दिलेले आहे त्या दानाचा उपयोग आपण त्याच्या कार्यासाठी करावा. आणि एकत्र येणे फक्त रविवारच नाही माझ्या प्रियांनो. मी का सांगतो की कारण मी प्रभूचे येणं खूपच जवळ आहे, म्हणून रविवारच लोक ठेवू की रविवारीच मी एकत्र येऊ, परंतु बाकी दिवशी सुद्धा एकत्र या ना. जेव्हा याच्यामध्ये आपण जेव्हा म्हटलेलं आहे की परमेश्वराचं एक अंग म्हणून ना सहभागिता आणि एक अंग म्हणून एक दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कारण की वेळ फार जवळ आहे ना. हे फार लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय आपण प्रार्थना करूया की आपल्या चर्चची उन्नतीसाठी कशाप्रमाणे आपण परमेश्वराची लेकरं म्हणून आपण जगामध्ये आपण वावरत असताना आपण आपल्या चर्चची उन्नती कशी करावी आणि आपण एक परिवार म्हणून आपण एकत्र आहोत, तर आपल्या परिवाराची प्रगती कशी करावी, तर म्हणून आपण विशेष करून प्रार्थना करूया. आपण आपण सॉन्ग घेऊया आणि नंतर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आमेन.
हरी एक्शन हरी अपन देवाच्या आराधनेला जाण्यासाठी ठरवले। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। एक गाल पर जो मारे जाता, दूजा गाल भी देना, ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। एक गाल पर जो मारे जाता, दूजा गाल भी देना, ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना। अपनों को तो अपना सब कुछ सब लोग देते हैं, गैरों पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। अपनों पे जैसे वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम, यीशु मरा तेरे पापों के कारण, ये विश्वास करो तुम। अपनों पे जैसे वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम, यीशु मरा तेरे पापों के कारण, ये विश्वास करो तुम। अपनों पर तो लोग यहाँ पर एतबार करते हैं, कलामे खुदा पर विश्वास करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं।
चलना सिखाते